पुणे बंगळुरू महामार्गावर एक भीषण अपघात झालाय आणि या अपघाताची घटना कॅमेरामध्ये कैद झाली आहे। कारने बाईकला जोरदार धडक दिली। सुदैवाने यामध्ये जीवितहानी झाली नसली तरी हा अपघाताचा थरार हा भयानक होता आणि हा अपघात पुणे बंगळुरू महामार्गावरील हॉटेल टिपटॉप इंटरनॅशनलच्या समोर घडलाय। भरधाव कार चालकाचं कारवरील नियंत्रण सुटल्याने समोरील दुचाकी चालकाला धडक त्याने दिलेली आहे। दुचाकी चालक थेट कारवर येऊन धडकला। दुचाकीवरील मागे बसलेल्या दुचाकी स्वाराचे हेल्मेट देखील धक्क्याने खाली पडलं। दोघेही पुणे बंगळुरू महामार्गावर काही अंतरावर फरफटत गेले। सुदैवाने दोघे जण थोडक्यात बचावलेले आहेत। पाठीमागून येणाऱ्या वाहनाने प्रसंगवधान दाखवत ब्रेक दाबल्याने मोठा अपघात टळलेला आहे। दोघांना गंभीर इजा झाली आहे। सध्या त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। चारचाकीवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याचं बोललं जात आहे आणि या प्रकरणी वाकड पोलीस अधिक तपास करत आहेत। तर आपण बघतोय पुणे बंगळुरू महामार्गावर हा अपघात झालेला आहे। एका भरधाव कारने एका दुचाकीला धडक दिलेली आहे आणि दुचाकीलाही धडक देताच दुचाकीवरील दोघेही जण काही अंतरापर्यंत फरफटत गेले। सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाहीये, मात्र दोघेही ते दुचाकीस्वार होते ते जखमी झालेले आहेत। त्यांच्यावर रुग्णालयामध्ये उपचार सुरू करण्यात आलेले आहेत आणि जी अपघाताची घटना आहे ती कॅमेरामध्ये कैद झाली।